तर हे एकदम खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड बनवायची एकदम सोपी रेसिपी तोडून पण दाखवते। बघा किती खुसखुशीत हा साबुदाणा बटाटा पापड झालेला आहे। आणि हे बनवायला आहे ना जास्त मेहनत पण नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आहे ना बनवा। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना साबुदाणा अजिबात आपल्याला भिजवायचा नाही आहे। साबुदाणा न भिजवता फक्त अर्ध्या तासामध्ये आपण साबुदाणा बटाटा पापड मस्त खुसखुशीत सस्ता आणि खस्ता असे मस्त पापड बनवणार आहोत। तर इथं मी घेतलेला आहे पाव किलो साबुदाणा, ही एक वाटी आहे। पाव किलो बरोबर साबुदाणा इथं मी घेतलेला आहे। आता काय करायचं, आपल्याला हा साबुदाणा आहे ना एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फक्त आहे ना स्वच्छ पाणी साबुदाण्यावरती येईल असं 2 ते 3 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा। पाव किलो साबुदाणा ह्या भांड्यामध्ये टाकला। आपण 2-3 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया। अजिबात आहे ना साबुदाणा भिजवायची वगैरे काही गरज नाही, न भिजवता पण मस्त खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। आपण हा साबुदाणा 3 पाण्याने ना साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथं मी घेतलेला आहे पाव किलो साबुदाण्यासाठी 4 बटाटे घेतलेत। बघा आपल्या आवडीवर बटाटे कधी 2 टाकले तरी चालतील, पण मला आहे ना थोडेसे साबुदाणा पापडमध्ये बटाटे थोडेसे जास्तच आवडतात, तर मी घेतलेले आहे इथं 4 बटाटे। या बटाट्याचे आहे ना आपण असे वरच्या फक्त साली काढून घ्यायची, कच्चे बटाटे इथे असे साली काढून घेऊया। बघा बटाट्याच्या साली काढून आहे ना स्वच्छ 2 पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे। मातीचे वगैरे हात असतात ना आपले बटाट्याला साली काढताना लागलेले, ते असे 2 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बटाटा आहे ना आपण किसून घेऊ। बटाटे किसलेले आहे ना स्वच्छ धुवून असं पाण्यामध्ये ठेवायचं बटाट्याचा किस। तर ह्याच वाटीने ना 1 वाटी साबुदाणा होता आपला, तर ह्या वाटीने 7 वाट्या पाणी बघा आपल्याला लागणार आहे। 7 वाट्या पाणी घ्यायचं। 1 5 6 आणि 7 वाट्या पाणी ठेवलेलं आहे बघा मी। आता पाण्यावरती आहे ना झाकण ठेवायचं आणि पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं। झाकण ठेवलं ना तर पटकन पाणी गरम होतं बघा। गॅसवरती आहे ना पाणी गरम होते तोपर्यंत आपण आहे ना यातला पाण्यातला किस आता काढून घेऊया। आता हे साबुदाण्यामध्ये टाकायचं। आता आपण आहे ना हे पाणी गरम झालेलंच असं वरचं झाकण आहे ना असं कापडाने काढायचं। पाणी असं गरम झालेलं आहे। आता आहे ना त्याच्यामध्ये हे एकदमच टाकायचं बटाट्याचा किस आणि हा भिजत आपण धुवून घेतलेला साबुदाणा। मिक्स करायचं फक्त आता इथं। आणि ना अर्ध्या तासासाठी आहे ना गॅस बंद करून टाकायचं आणि याच्यावरती परत झाकण ठेवायचं। आता अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया। इथं बघा आपण झाकण ठेवलेलं आहे ना अर्धा तास बरोबर झालेला आहे। अर्धा तासापेक्षा आहे ना जास्त पण तुम्ही ठेवू शकता, पण इथं मी अर्धा तास झाकण ठेवलेलं होतं साबुदाणा आणि बटाट्याचा किस टाकल्यानंतर कसं मस्त गरम पाण्यामध्ये ना छान असं साबुदाणा फुललेला आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया। गॅस काय मी अजून चालू केला नाही। गरम पाण्यामध्ये ना साबुदाणा टाकल्यानंतर मी गॅस बंद करून ठेवला होता। आता गॅस चालू करायच्या अगोदर आहे ना आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊ। साबुदाण्याच्या गुठल्या वगैरे काय झाल्या असतील ना तर अशा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। छान असं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा चिली फ्लेक्स,
तुमच्या आवडीनुसार आहे ना, तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण बारीक कुटून टाकू शकता, पण मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे. आणि टाकूया पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ चवीपुरतं. साबुदाणा आहे ना पटकन खरट होतं बघा, जास्त मीठ पण टाकू नका. सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता. सर्व असं छान मिक्स करून घेतलं की आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केलेला आहे मी आता. आता फक्त आहे ना 4 ते 5 मिनटं आपल्याला थोडं हे मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं. बघा सतत हलवत आहे ना 5 मिनटं उकळी आल्यापासून गॅसवरती मिडियम गॅसवरती ठेवलेलं आहे. शिजवायचंच नाही ह्याला जास्त. बघा 5 मिनटं झालेले आहेत. आता जरी हे असं पातळ दिसत असलं ना तरी आपल्याला हे थोडंसं थंड करून घेतल्यानंतर छान असं थोडं घट्ट होणार आहे. गॅस बंद करून टाकूया. मिश्रण थोडंसं आपण थंड करून घेऊ. प्लॅस्टिकवरती आहे ना जास्त गरम गरम पण टाकायचं नाही. इथं बघा 5-10 मिनटं आहे ना हे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण असं थंड झालेलं आहे. थंड करून घ्यायचं. गरम गरम आहे ना प्लॅस्टिकच्या कागदावरती टाकू नये. प्लॅस्टिकच्या कागदावरती आहे ना पापड्या पटकन निघतात बघा. छान असे छोटे छोटे पापड आपण टाकून घेऊया. ते ना सर्व पापड्या बनवून झालेल्या आहेत. आता आहे ना हे फॅनखाली 1 दिवस वाळवायचं आणि थोडेसे वाळले की मग उन्हामध्ये 1 ते 2 दिवस छान असे कडकडीत पापड वाळवून दिवसभर फॅनखाली ठेवलेले आहेत ह्या पापड्या. आता आपण आहे ना ह्या पापड्या ना सहज निघतात बघा. प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड्या टाकल्या ना अशा सहज निघतात. दुसऱ्या साईडने अशा पलटी करून आपण ह्या पापड्या 1 दिवशी उन्हामध्ये आहे ना कडकडीत वाळवून घ्यायच्या. उन्हामध्ये बघा पापड्या आहे ना अशा कडकडीत वाळलेल्या आहेत. 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हामध्ये. आता ऊन पण भरपूर पडतंय ना, तर पापड्या बघा मस्तपैकी अशा वाळलेल्या आहेत आणि किती सोप्या पद्धतीने फक्त अर्ध्या तासात मी तुम्हाला ह्या शाबू तांदूळ आणि बटाट्याच्या पापड्या बनवून दाखवलेल्या आहेत. आता ह्या छान अशा वाळलेल्या पापड्या आहे ना मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. गॅसवरती आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय. आता आपण ह्या पापड्या तळून पाहूया. बघा किती छान ह्या पापड्या आहे ना एकदम दुप्पटच झालेल्या आहेत तळल्यानंतर. तळून झालेली पापडी आहे ना ताटलीमध्ये काढून घेऊ. अजून 1-2 पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते. बघा आपण आहे ना रात्रभर शाबू तांदूळ भिजत पण घालतो. त्या पण पापड्या अशाच होत्यात आणि ह्या आहे ना मी साबुदाणे न भिजत घालता तुम्हाला ह्या पापड्या बनवून दाखवलेल्या आहेत. खाताना ना तुम्हाला काहीच फरक असं जाणवणार नाही. एकदम खुसखुशीत ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. बघा इथे ना आपले साबुदाणा बटाटा पापड तळून झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत हे साबुदाणा बटाटा पापड झालेले आहेत बघा. एकदम सोप्या पद्धतीने ना साबुदाणा फक्त धुवायचा, भिजत अजिबात घालायचा नाही, धुवायचा आणि अर्ध्या तासामध्ये साबुदाणा बटाटा पापड बनवायचे. तर हे एकदम खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड बनवायची एकदम सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे. तर ही साबुदाणा बटाटा पापड बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी ना तुम्हाला एक पापड तोडून पण दाखवते. बघा किती खुसखुशीत हा साबुदाणा बटाटा पापड झालेला आहे. आणि हे बनवायला आहे ना जास्त मेहनत पण नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आहे ना बनवा आणि वर्षभर छान मस्त उपवासाला हे साबुदाणा बटाटा पापड तुम्ही खाऊ शकता. किती खुसखुशीत झालेले आहेत. भेटूया पुढच्या रेसिपीला.